गरमागरम चपात्या सरळ तव्यातून आपल्या ताटात येतात. शब्द नाही आहेत माझ्याकडे. अप्रतिम. मी सरळ ढगा. नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल आज आलेली आहे ठाण्याच्या आशा रायटी पार्कला. इथे आहे एका ताईंचा स्टॉल जिथे तुम्हाला सगळ्यात बेस्ट पराठा आणि कमी किमतीत थाळी मिळते. तर आज आहेत माझ्याकडे फक्त 100 रुपये. तर मित्रांनो, मी इथे 100 रुपये तर घेऊन आली आहे. बघूया ताईंकडे आपल्याला काय काय मिळतं ते. तर चला ताई, नमस्कार. नमस्कार ताई, आपले नाव? माझं नाव मालती. ताई, माझ्याकडे 100 रुपये आहेत. तर 100 रुपयात आपल्याकडे काय काय मिळतं? 100 रुपयात तुम्हाला आलूचे 4 पराठे भेटतील. आलूचे 4 पराठे? आलूचे 4 भेटतील. 80 ला 2 पनीर पराठे भेटतील. पनीर पराठे 80 ला 2 आणि फुल राईस प्लेट 80 रुपयाला. 2 भाजी, 3 चपाती आणि कढी पुलाव. बाप रे बाप मित्रांनो, इथे 80 रुपयात मला थाळी मिळणार आहे म्हणजे माझे 20 रुपये वाचणार आहेत. ताई, प्लीज आम्हाला एक 80 रुपयाची थाळी लावा. मला दाखवा ना की तुमच्याकडे थाळीमध्ये काय काय मिळतं. दाखवले ना. 2 भाज्या आहेत. भाजीमध्ये कुठली भाजी आहे? आता फ्लावर बटाट्याची भाजी आहे. फ्लावर बटाटा. हा, अरे वा, फ्लावर बटाट्याची मस्त भाजी दिसते भाजी. अजून कुठली भाजी आहे? दुसरी मसूरची आहे. मसूरची. हा. आपल्याकडे दरवेळेला वेगवेगळं असतं का? दर आठवड्यात टायमाला रोजची वेगवेगळ्या भाज्या असतात. रोजच्या वेगवेगळ्या भाज्या. ओहो, मस्तपैकी मसूरची भाजी आलेली आहे. चपात्या किती येतात? 3 हो. बाप रे बाप, 3 चपात्या. कढी पुलाव आता देऊ की नंतर देऊ? कढी पुलाव मला नंतर द्या. तर इथे आपली ही राईस प्लेट आलेली आहे. खरं तर राईस प्लेट मध्ये इथे राईस दिसत नाहीये. याचा अर्थ असा नाहीये की राईस दिलेला नाहीये. राईस नंतर दिला जाणार. पण आधी इथे ताईंनी चपात्या दिल्यात आपल्याला 3 आणि त्याबरोबर 2 भाज्या दिल्यात. चपाती एकदम मऊ आणि लुसलुशीत आहेत. खरं तर ताई इथे चपात्या स्वतः बनवतात, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे गहू आणतात, दळून घेतात आणि त्यानंतर त्या पिठाच्या चपात्या इथे लाईव्ह बनवतात. इथे लाईव्ह बनवतात स्टॉलवरती. म्हणजे कसं की तव्यातून ताटात आणि ताटातून पोटात, हे तर माझं वाक्य तुम्ही ऐकलंय, पण ते तुम्हाला रिअलमध्ये बघायला इथेच मिळणार आहे. गरमागरम चपात्या सरळ तव्यातून आपल्या ताटात येतात. तसेच माझ्या ताटात 3 चपात्या आलेल्या आहेत राईस प्लेटमध्ये. आणि इथे 2 प्रकारच्या भाज्या आहेत. एक म्हणजे मसूरची आणि दुसरं म्हणजे वाटाणा, फ्लावर आणि बटाट्याची भाजी. बघून तर भाजी मला लहानपणीची आठवण आली की आई आमची डब्याला अशीच भाजी द्यायची आणि आम्ही ती मधल्या सुट्टीमध्ये खायचो. तर इथे आपण टेस्ट करून बघूया की भाजी कशी लागते. इथे मी घेतलाय चपातीचा तुकडा आणि आपण टेस्ट करून बघूया की भाजी कशी झाली आहे ती. आधी आपण मसूरची भाजी टेस्ट करूया. मसूरच्या भाजीमध्ये मला मसूर आहे ना अख्खे दिसत आहेत, एवढी भारी वाटते भाजी. टेस्ट एवढी छान आहे ना भाजीची, म्हणजे बोलतात नाही का, जास्त तिखट पण नाही आहे आणि हॉटेलसारखी टेस्ट येते या भाजीची. मसूरची जबरदस्त. ताईने यामध्ये घरचे मसाले वापरलेले आहेत सगळे आणि खरंच प्रेमाने बनवलेली भाजी आहे. म्हणजे आईच्या प्रेमाने कशी बनवलेली भाजी असते तशी. तुम्ही इथे आलात ना तर 3 चपाती खायच्या ऐवजी मला असं वाटतं अजून 1-2 एक्स्ट्रा तर खाणारच. मस्तच आहे भाजी. तर इथे आपण ही दुसरी भाजी पण टेस्ट करून बघूया की कशी लागते. इथे घेतलाय मी चपातीचा तुकडा, ही घेतली आहे भाजी. वाव, अप्रतिम. वाटाणा बटाटा फ्लावर आहे ना एकजीव झालेले आहेत आणि त्यामध्ये ताईने घरगुती मसाले टाकलेत. मसाले पण एवढे छान आहेत ना की माझ्या तोंडात ब्लास्ट होत आहेत जसं मी बाईट घेते तसं. एवढी छान भाज्या बनवल्या आहेत ना दोन्ही पण की खरंच आईने बनवलेली भाजी तर तुम्हाला इथे मिळेलच. म्हणजे कोणाची आई लांब राहत असेल आणि कोण इथे कामाला असेल ना, त्याला आईच्या हातचं जेवण जर टेस्ट करायचं असेल ना तर नक्की ताईच्या स्टॉलला याच. तुम्हाला आईच्या हातचं जेवण इथेच मिळेल. मला खरंच खूप आवडलं आणि टेस्ट पण एवढी भारी आहे ना. ओ हो, जबरदस्त. वाव. आणि त्याच्यावर काय येतं? कढी. तुम्हाला भाजी पाहिजे तर भाजी पण भेटेल. भाजी हवी आहे का? लोणचं मिळेल का? हो, लोणचं पण आहे. तर इथे राईस प्लेट बरोबर आपल्याला पुलाव सुद्धा दिला जातो. म्हणजे एका राईस प्लेटमध्ये तुम्हाला 3 चपात्या, 2 भाज्या, पुलाव, कढी दिलं जातं. आणि मी इथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणून लोणचं घेतलं कारण की मला लोणचं खूप आवडतं. ताईंचा पुलाव तुम्ही बघू शकतात. या पुलावमध्ये वाटाणे आहेत, गाजर आहेत आणि सोयाबीन आहेत. म्हणजे हा पुलाव किती हेल्दी वाटतोय. आणि खरं सांगतो तुम्हाला स्ट्रीटवरती एवढा बेस्ट पुलाव तर नाही मिळणार.
आणि कढी पण मस्तच दिसते, ठीक आहे बघा, पातळ नाहीये पाण्यासारखी. हा पुलाव बासमती तांदळापासून बनवला जातो आणि ह्याच्यामध्ये वाटाणे, गाजर आणि सोयाबीन्स टाकलेले आहेत. बघू शकता तुम्ही, दिसायला एवढा छान वाटतोय ना. स्ट्रीटवरती तुम्हाला बासमती तांदळापासून बनवलेला पुलाव फक्त ताईंच्या स्टॉलवरती मिळणार आहे. आपण टेस्ट करून बघूया. पुलाव बरोबर कढी दिलेली आहे, तर कढी सकटच पुलाव आपण टेस्ट करून बघूया. तर चला, मी घेतली आहे ते स्पूनभर अशी कढी घेतली आहे. आपण ही राईसवरती टाकली आहे, म्हणजे पुलाववरती, आणि आपण तोच बाईट घेणार आहे विथ सोयाबीन. एवढा बेस्ट आहे ना. हो हो, म्हणजे पुलाव तर जबरदस्त लागतोच आहे, पण पुलावमध्ये जे सोयाबीन टाकलेत ना, त्या सोयाबीनमध्ये पण मसाला पूर्ण गेला ना एवढा जबरदस्त. आणि कढी बरोबर हा पुलाव ना खतरनाक लागतो. तसंच आम्ही इथे पराठा सुद्धा घेतलेला आहे. ताईंच्या स्टॉलवरती तुम्ही आला तर तुम्हाला इथे आलू पराठा, पनीर पराठा, मेथी पराठा आणि स्वीटकॉर्न पराठा तर मिळणारच. आणि जर तुम्हाला मिक्समध्ये पराठा जर घ्यायचा असेल ना, तर त्यांच्याकडे तो सुद्धा मिळेल. आता तुम्ही विचार करत असाल मिक्समध्ये पराठा म्हणजे, तर इथे आम्ही घेतलेला आहे मेथी पनीर पराठा. तसंच तुम्ही आलू पनीर पराठा सुद्धा घेऊ शकतात. तर आता आपण हा मेथी पनीर पराठा टेस्ट करूया. पण तुम्ही बघू शकतात हा किती छान दिसतोय पराठा, एकदम असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला दही आणि इथे पुदिन्याची मस्त चटणी दिली जाते. तसंच कोणाला जर सॉस हवा असेल तर टॅमॅटोचा सॉस सुद्धा दिला जातो. आपण आता इथे टेस्ट करून बघूया की हा गरमागरम पराठा लागतो कसा ते. खूप गरम आहे, खूपच गरम आहे पराठा, कारण की पराठा गरम गरम खायलाच खरं तर मजा येते. आपण दही आणि चटणी दोन्ही बरोबर टेस्ट करून बघूया. इथे घेतलं मी थंडगार दही आणि इथे घेतली आहे मी मस्तपैकी पुदिन्याची चटणी. वा ताई, एक नंबर, एक नंबर पराठा. पराठा एक नंबर, ताईंचा पराठा खरंच एक नंबर आहे. क्रिस्पी आहे, छान आहे, टेस्ट पण येते मेथीची, पनीरची. मला तर खरंच खूप आवडला, म्हणून मी हळूहळू बाईट घेत होती, कारण की जसं मी बाईट घेते ना तसं त्याचा फ्लेवर अजूनही येत आहे. एवढा छान आहे हा पराठा. तुम्हाला ताईंकडे पराठा 25 रुपयापासून चालू होतो. आणि खरंच पराठे एवढे बेस्ट आहेत ना की नक्की तुम्ही एकदा तरी इथे येऊन पराठा टेस्ट करून बघा. तुम्ही नक्की दुसऱ्यांदा पण इथेच याल. ताईंच्या स्टॉलवरती मी थाळी टेस्ट केली, ज्याची प्राइस होती फक्त 80 रुपये. आणि पराठा पण टेस्ट केला, ज्याची चव तर जबरदस्तच होती. पण ताईकडे तुम्हाला माहिती आहे का, एक स्वीट डिश मिळतात, म्हणजे सॉरी एक नाही 2 स्वीट डिश मिळतात. आणि ते तर ऑल सीझन त्यांच्याकडे असतं. माहिती आहे का काय? मोदक आणि पुरणपोळी. प्रत्येक मराठी माणसालाच काय तर सर्वांना आवडणारी मोदक आणि पुरणपोळी ताईंकडे 12 महिने 365 दिवस तुम्हाला मिळणार आहे. आणि अक्षरशः मी तर खूप खुश होती, कारण की मला तर जेवण तर सगळ्यात जास्त आवडलं ताईंकडचं. थाळी पराठा सगळ्यात जास्त आवडलं, पण माझं सगळ्यात जास्त लक्ष ह्याच्याकडे होतं, मोदकाकडे, जो एवढा सॉफ्ट दिसतोय बघू शकता तुम्ही. एक तर आता मोमोज लवर खूप आलेत आणि दुसरे म्हणजे मोदक लवर, त्याच्यामध्ये मी खूप आहे, मला दोन्ही आवडतात. पण मोदक म्हणजे माझा जीव की प्राण आहे, तो मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि इथे मी आता तो तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. आधी तुम्ही बघू शकतात मोदक इतका सॉफ्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये मिश्रण बघा, त्या मिश्रणात इथे काजू आणि बदाम सुद्धा दिसत आहेत का तुम्हाला? काजू बदाम सुद्धा ॲड केलेले आहेत. आता आपण टेस्ट करूया की आपला हा मोदक लागतो कसा ते. शब्द नाही आहेत माझ्याकडे. काय मोदक आहे, वाव, कापसासारखा मऊ. आणि ज्या आतमध्ये जो सारण भरलंय त्या सारणाचा गोडपणा आणि त्याच्यामध्ये टाकलेले काजू आणि बदाम प्रत्येक बाईटमध्ये येत आहेत. मला खूप आवडला. मोदक सगळ्यात भारी आहे. वा, मोदक तर जगात भारी होता. इथे मी आता पुरणपोळी टेस्ट करणार आहे. पुरणपोळी बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते ती. आणि पुरणपोळीमध्ये सारण पण खूप छान भरलेलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे होळीला आपण पुरणपोळ्याच बनवतात. होळीला जर तुम्हाला पुरणपोळी टेस्ट करायची असेल तर तुम्ही ताईच्या स्टॉलवर तर या. आणि संकष्टीला जर तुम्हाला मोदक टेस्ट करायचे असतील
तरी ताईच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. इथे मस्तपैकी आपण पुरणपोळी टेस्ट करूया. मी सरळ ढगात. मोदक जबरदस्त, पुरणपोळी तर खतरनाक, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. पुरणपोळी जितकी दिसायला सॉफ्ट आहे ना तितकी माझ्या जिभेवर वितळते, म्हणजे विरघळते. पुरणपोळी ओव्हर पण गोड नाही आहे, एकदम नॉर्मल गोड आहे आणि एवढी जबरदस्त आहे ना आणि एवढी प्रेमाने बनवली आहे ना ताईने, शब्दच नाहीये. आपण मोदक तर इथे टेस्ट केला आणि ताईंची पुरणपोळी सुद्धा खाऊन बघितली, जी जबरदस्तच होती. मग तुम्हाला ही जर पुरणपोळी, मोदक, थाळी आणि तसंच तुम्हाला पराठा टेस्ट करायचा असेल तर ताईच्या स्टॉलला व्हिजिट करायचं आहे. ते पण ठाण्यामध्ये आशारायटी पार्क जवळ मॉम्स किचन आहे त्यांच्या स्टॉलचं नाव. तिथे ताई असतात सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत. तर पाहिलं तुम्ही, मालती ताईंच्या स्टॉलवरती आम्ही एकदम कमी रुपयांमध्ये पोटभर जेवण जेवलो आणि खरंच आम्हाला खूप छान वाटलं. पण तुम्हाला माहिती आहे का, मालती ताई ह्या फक्त ताईच नाही आहेत, त्या गृहिणीसुद्धा आहेत आणि एक आईसुद्धा आहे. आणि मालती ताई हे जिद्दीने आपला व्यवसाय का करतायत तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, तिला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून जिद्दीने इथे ती व्यवसाय करते. आणि तिच्याकडे मिळणारे सगळे खाण्याचे पदार्थ एकदम कमी प्राईसमध्ये तुम्हाला इथे मिळतात. तर त्यासाठीच का असे ना, आपल्या मराठमोळ्या ताईला तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि एकदा तरी येऊन तिच्या स्टॉलला व्हिजिट करा. तिच्याकडचं जेवण तुम्ही नक्की टेस्ट करा. नक्कीच तुम्हाला आईच्या हातचं जेवण खाल्ल्यासारखं वाटेल.